नमस्ते मित्रांनो, आपल्या सर्वांच्या परिचयाची वनस्पती आपण बघत आहात। याचं नाव आहे घाणेरी टणटणी, पण याचं आमच्याकडे एक सुंदर नाव आहे। याला सगुनी किंवा सगुना असं म्हटलं जातं। तसं हे बाहेरील देशातील प्लांट आहे, पण आता भारतात जवळपास मोठ्या प्रमाणात रुजला आहे। तण म्हणून त्याला बघितलं जातं। बऱ्याच वेळा याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर असतात, याचे अगदी चमत्कारिक फायदे सांगितले जातात, पण असं नाही आहे। वास्तवात हे झाड जरी औषधी असलं तरी याच्या कच्च्या बिया ह्या विषारी असतात। लहान मुलांना याचा फार त्रास होऊ शकतो। पिकलेल्या बेरीज याच्या आपण निश्चितपणे खाऊ शकतो। याचा अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचा जर उपयोग असेल तो म्हणजे याची पानं। याच्या पानामध्ये एक प्रकारचा डाय असतो। सावर नावाचं जे झाड आहे त्या सावरीचा कात किंवा सावरीचा काटा आणखीन याची पानं आपण एकत्र चावली तर आपल्या तोंडामध्ये लाल रंग तयार होतो आणि तो खास करून माउथ अल्सर्समध्ये अत्यंत उपयोगाचा आहे। याच्यावर मधमाशांचंही बरंचसं पालन होतं। तण जरी असलं तरी थोडासा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे बदलला पाहिजे। एक माउथ अल्सरचं अत्यंत गुणकारी औषध म्हणून याच्याकडे बघणं निश्चित गरजेचं आहे। याच्या पिकलेल्या बिया ज्या आहेत त्याच्यापासून जॅम जेली बरंच काही बनवता येतं, पण कच्च्या बियांपासून कच्च्या फळांपासून निश्चितपणे सावधानता बाळगणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। अत्यंत देखणं दिसणारे हे झाड याला सगुना म्हणजे चांगल्या गुणाचं